श्री रामकृष्ण हरे. अभंग क्रमांक 143. संत तुकाराम महाराजांचा 143वा अभंग. कन्या सासुरासी जाई. हा विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेला मनाची अवस्था वर्णन करणारा एक अत्यंत भावपूर्ण अभंग आहे. यामध्ये सासरी जाणाऱ्या मुलीचे, आईपासून दूर झालेल्या बाळाचे आणि पाण्याशिवाय तडफणाऱ्या माशाचे उदाहरण देऊन तुकोबांनी केशवाच्या विठ्ठलाच्या दर्शनाची तीव्र आस व्यक्त केली आहे. अभंग. कन्या सासुरासी जाई, मागे परतोनी पाहे. कन्या सासुरासी जाई, मागे परतोनी पाहे. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. चुकलिया माये बाळ हुरु हुरु पाहे. चुकलिया माये बाळ हुरु हुरु पाहे. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका म्हणे तळमळी. अर्थ. कन्या सासुरासी जाई. कन्या सासुरासी जाई. जशी एखादी मुलगी सासरी निघाल्यावर मागे वळून आपल्या माहेरकडे पाहत राहते, तशीच अवस्था माझ्या मनाची झाली आहे. तशीच अवस्था माझ्या मनाची झाली आहे. हे केशवा, तू मला केव्हा भेटशील. चुकलिया माये आईपासून, चुकलिया माये आईपासून दूर झालेले बाळ जसे घाबरून आणि तळमळून आईला शोधते, तशी अवस्था माझी झाली आहे. दूर झालेले बाळ जसे घाबरून आणि तळमळून आईला शोधते, तशी अवस्था माझी झाली आहे. जीवना वेगळी मासोळी. पाण्यापासून दूर झालेला मासा जसा तडफडतो, पाण्यापासून दूर झालेला मासा जसा तडफडतो, तसा मी विठ्ठलाच्या भेटीविना तळमळत आहे. तसा मी विठ्ठलाच्या भेटीविना तळमळत. असेच अभंग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माऊली, तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केले तर असेच अभंग आपल्याला रोज ऐकण्यास मिळत जाईल आणि आपला चॅनल ग्रो होईल. श्री रामकृष्ण हरी. या अभंगाचा शेवट आपण भजनाने करूया. पांडुरंग 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 पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा. मी पतंग तुझ्या हाती धागा. पंचतत्वाचा केला पतंग. पंचतत्वाचा केला पतंग. धागा लाविला निळा रंग. धागा लाविला
तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा. साही शास्त्रांचा सुटला वारा, साही शास्त्रांचा सुटला वारा, चार